प्रोटीनने भरपूर आणि अतिशय मस्त बॉडी बिल्डिंग फूड आणि मुलांसाठी घरच्यांसाठी ब्रेकफास्ट स्नॅक्स एकच नंबर. कसलं पीठ आहे हे माहिती आहे का? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये बघूया छानपैकी अतिशय हेल्दी प्रोटीनने भरपूर असं आपण याला डोसा म्हणू शकतो किंवा तुम्ही धिरडं देखील म्हणू शकतात. त्यासाठी हे पीठ कसलं आहे, यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेत शेवटपर्यंत नक्की बघा. ते खूप छान टेस्टी आणि मस्त झक्काच बनतं. हे पिठामध्ये सगळे आपण जे पण पौष्टिक घटक आहे ज्याच्यातून आपल्याला भरपूर सारे प्रोटीन्स मिळतात आपण ते ॲड केलेले आहेत. आणि ते मी एकत्रित करून सगळं ते पीठ योग्य प्रमाणामध्ये दळून आणलं आहे. त्यानंतर मी पातेल्यामध्ये ते पीठ घेतलं, 1 ते 2 चमचा घेतला आहे. तुम्ही बघितलंच असेल आत्ता. आपल्याला जेवढं बनवायचं आहे डोसा किंवा धिरडं त्या प्रमाणामध्ये पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये छानपैकी ओवा घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची आहे, आलं लसूण थोडंसं मिक्सरला सगळं बारीक करून, कोथिंबीर बारीक करून घालायचं आहे. चवेपुरतं मीठ टाकायचं आहे. यामध्ये तुम्ही हळद देखील ॲड करू शकता आणि घरामध्ये काकडी, गाजर, मुळा जे पण असेल छानपैकी त्याच्यामध्ये बीट वगैरे किसून घालायचे. त्यामुळे अतिशय टेस्टी हेल्दी हे होतात. मुलं पण छान आवडीने खातात. मुलं असं इतर वेळी बीट खात नाही, त्यामुळे ते अशाच पद्धतीने ते छानपैकी खाऊ शकतात. खात शकतात म्हणजे ते नक्कीच आवडीने खातात. तर छानपैकी ते सगळं मिक्स केलं. 1-2-5 मिनटं फक्त साईडला ठेवायचं आहे छान एकत्रित एकजीव होईपर्यंत. त्यानंतर एक तव्यावरती आपण तवा गरम झाला की हे बघा असे छानपैकी एक थोडं थोडं पीठ टाकून एकावर एक असे मस्तपैकी डोसा किंवा आपले थालीपीठ तयार करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी बीट मिक्स केलेलं नाही आहे, पण मी बीट मिक्स करते. गाजर असेल, काकडी असेल, जे पण असेल ते छानपैकी त्याच्यामध्ये किसून वगैरे असं छान घालते. म्हणजे मुलांना पण वेगवेगळं छान खाल्लं जातं आणि हेल्दी पण पोटात जातं. आता तुम्ही म्हणाल की हे पीठ कशाचं बनवलेलं आहे? या पिठामध्ये तुम्हाला मी सांगितलं की जे पण आपल्याला गरजेचे असतात आपल्या शरीरासाठी असे प्रोटीनयुक्त सगळे घटक ॲड केलेत. मग त्यामध्ये हिरवे मूग ॲड केले आहे, हिरवे मूग आहे, हरभरा आहे, ओट्स यामध्ये ॲड केलेले आहेत, सोयाबीन ॲड केलेलं आहे, हरभरा याच्यामध्ये आपण घेतलेला आहे. त्यानंतर ज्वारी यामध्ये ॲड केली आहे, थोडीशी बाजरी घ्यायची आहे, गहू घ्यायचा आहे. हे सगळं एकत्रितपणे छान आपण योग्य प्रमाणामध्ये घ्यायचं आहे. बाजरी 2 वाट्या घ्यायची आहे आणि बाकी सगळे जिन्नस 1-1 वाटी घ्यायचे आहे. त्यामध्ये हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि सोयाबीन तुम्ही जे पण घ्याल तर ते सोयाबीनचं बी जे बारीक असतं ना ते सोयाबीनचं बी घ्यायचं आहे 1 वाटी. हे सगळं 1-1 वाटीचं प्रमाण घ्यायचं. बाजरी 2 वाटी घ्यायची आहे आणि ज्वारी 2 वाटी घ्यायची आहे. बाकी सगळे गोष्टी ज्या आहेत त्या 1-1 वाटी घ्यायच्या आहेत, हरभरा वगैरे पण. आणि हे सगळे छानपैकी स्वच्छ धुवून मस्त वाळवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बाहेर जाऊन आपण जसं दळून आणतो तसं गिरणीमधनं एकत्रित छानपैकी हे पीठ एकत्रित बारीक करून आणायचं आहे. आणि ते करून आल्यानंतर तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं तसं छानपैकी त्या पिठाचा कलर दिसतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण हेल्दी टाकलेल्या असतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण पटकन इन्स्टंटपणे ते बनवू शकतो मिक्स करून असं. त्यामध्ये तुम्ही तिखटही ॲड करू शकतात, मिरची पाहिजे तर मिरची तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात, जसं मुलं खातात. तुम्ही नाही ॲड केलं तरी चालेल, फक्त मिठाचे बनवले तरी पण चालेल. हे बघा असे छानपैकी आपले एकावर एक मस्त असे डोसे मल्टीव्हिटॅमिनचे, याच्यामध्ये त्याला मल्टीव्हिटॅमिन म्हणतो, मल्टीव्हिटॅमिनचे डोसे तयार झालेले आहेत आणि एकदम खायला टेस्टी, खमंग आणि कुरकुरीत लागतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले मला ते कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने एकदा तुम्ही पीठ बनवून ठेवा. जवळजवळ 1 महिना 1-2 महिने ते पीठ आरामशीर छानपैकी राहतं, खराब वगैरे होत नाही. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.